बातमी पावसासंदर्भातली आहे। राज्यामध्ये पावसाचा जोर हा कमी झालेला आहे। कोकण, घाटमाथा आणि विदर्भातल्या काही भागात मध्यम सरी पडतात। पुढचे 2 दिवस या भागातल्या काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे, तर राज्याच्या इतर भागात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। राज्यातल्या काही भागात आज हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। आज कोकणातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात तसंच विदर्भातल्या नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तिकडे कुंभमेळा बनावट ऑर्डर प्रकरणी आतापर्यंत 5 गुन्हे दाखल झालेले आहेत। कुंभमेळ्याच्या रस्त्याचं 300 कोटींचं टेंडर मिळवून देण्याचं आमिष दाखवण्यात आलं होतं। मालेगावच्या व्यापाऱ्याची 35 लाखांची फसवणूक झाली आहे। दरम्यान या प्रकरणी आता जामनेरच्या तिघांविरोधात नाशिक रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पालघर तालुक्यातल्या गुंदावे गावाच्या ग्रामस्थांनी श्रमदान करून दुरावस्था झालेल्या रस्त्याची डागडुजी केली आहे। गुंदावे कुडे ग्रुप ग्रामपंचायतीच्या निष्क्रियतेमुळे गेल्या अनेक वर्षांपासून या गावातील रस्त्याची समस्या प्रलंबित आहे। ग्रामस्थांकडून अनेक वेळा मागणी करून सुद्धा ग्रामपंचायत सदस्यांना कोणतंही सोयीसुलभ नसल्याचा आरोप करण्यात येतोय। गावातल्या तरुणांनी स्वखर्चाने खडी मातीचा भराव करत 1.5 किलोमीटर रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवलेत। विशेष म्हणजे 100% आदिवासी वस्ती असलेल्या या गुंदावे गावाच्या रस्त्याचा प्रश्न आता तरी प्रशासन सोडवेल का, असा सवाल ग्रामस्थांकडून विचारला जातोय।